कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर परिसरात 72 वर्षीय उषा मारुती भिवंगडे यांचा संशयास्पद मृत्यू खून असल्याचे उघड झाले असून दागिन्यांच्या लालसेपोटी चुलत नातू प्रेम परशुराम भिवंगडे याने चहातून विष देऊन हत्या केल्याप्रकरणी पोलिसांना त्याला अटक करून दागिने जप्त केले आहेत। नागपुरात 12वी विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत पाकिटमारी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तपोवन परिसरातील वृक्षतोडीवरील अंतरिम स्थगिती राष्ट्रीय हरित लवादने 6 एप्रिल पर्यंत कायम ठेवली आहे। कपिला नदी परिसरात स्थगिती असूनही वृक्षतोड झाल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यांनी प्रतिवादी अधिकाऱ्यांवर 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची मागणी केली आहे। मुलुंडमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने धमकी देत भामट्यांनी 62 वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापक आणि त्यांच्या कुटुंबाला महिनाभर डिजिटल अटकेत ठेवून 1,83 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अहिल्यानगरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात 25 वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून नगर व शिरूर येथील वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या थकीत हप्त्यांसाठी शासनाने 100 कोटी मंजूर केले असून फेब्रुवारीच्या वेतनासोबत हप्ता खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी देत 24 फेब्रुवारीचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे। मुंबई विजयदुर्ग बहुप्रतीक्षित बोट सेवा 1 मार्च पासून सुरू होत असून सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी M2M बोटीचे पहिले तिकीट बुक करून शुभारंभ केला, ज्यामुळे प्रवासी सुविधा व सागरी पर्यटनाला चालना मिळणार आहे। बदलापूरच्या जोवेली भागात गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयात स्त्रीबीज वाढवून बेकायदा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले असून बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणी 3 महिलांना अटक केली आहे। तात्काळ रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करत मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने पुणे विभागातील वाठार रेल्वे स्थानकावर गुरुवारी 2 व्यक्तींना रंगेहात पकडले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।